माऊली रामकृष्ण हरी. माऊलींचा पालखी सोहळा आज वाल्हे येथे मुक्कामी आहे आणि उद्या तो निरेत आहे. पादुका स्नानाला मोठी गर्दी होणार आहे. या माऊलींच्या सोहळ्यात अगदी लहानांपासून सेलिब्रिटीपर्यंत वारकरी सगळे सहभागी होत असतात. इथं फक्त कोण मोठा कोण लहान ही गोष्ट नाही आहे. सगळेजण माऊली म्हणून सहभागी असतात. परंतु आपल्याबरोबर आता उद्योजक आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या आमच्या प्रेक्षकांना. मी सचिन गंगाधर नरोडे, एक छोटासा मराठी व्यावसायिक आहे. हां आणि सर, आपला- विकास अंडे हॉटेल शौर्यवाडाचा ओनर आहे मी. आणि सर, आपला- छोटासा व्यवसाय पियुष सजगणे, मिस्टर गाड्यावर उद्योग समाज, छोटासा व्यवसाय. सर, आपण वारीमध्ये सहभागी झालेला आहात. हो, आपलं कितवं वर्ष आहे आणि वारीचा अनुभव काय? हे माझं दुसरं वर्ष आहे आणि तसं सांगायला गेलं तर वारीचं महत्त्व हे शब्द सांगता येत नाही. आयुष्यात माणूस पैसा खूप कमवतं, मानसन्मान खूप कमवतं, पण जर मनाला शांती हवी असेल तर माणसाने एकदा आयुष्यात वारी केली पाहिजे आणि ती शांती पाहिजे ती वारीतच माणसाला भेटते, मला असं वाटतं. आपलं दुसरं वर्ष म्हणताय. हो, दुसरं वर्ष. एक वारीमध्ये आता एक अनुभव असा येतोय की लोक अजितदादांचं छायाचित्र किंवा अजितदादांचं पोस्टर घेऊन वारीमध्ये आपल्याला सहभागी होताना दिसत आहेत. काय भावना आहेत आपल्या? आता राजकारणाबद्दल मला आम्ही जास्त म्हणजे त्या सहभाग होत नाही, पण सांगायला गेलं तर आपला माणूस होता, आपला हक्काचा माणूस होता, प्रेम होता आणि ते आनंद राहील, इथून पुढे राहील. तो माणूस हा होता, आज अजून आनंद झाला असता. आपण वारीमध्ये यांच्याबरोबर सहभागी झालेला आहात. आज दिंडीला जेवण घेऊन आलेला हो, आहात. अन्नदान घेऊन आलो. काय भावना आहेत आपल्या? भावना तर नेहमीच चांगल्या असतात, कारण मी मला जसं कळतंय तेव्हापासून मी अन्नदान करत असतो माझ्या हांडेवाडी गावामध्ये. आणि आमचा मित्र या दिंडीमध्ये आहे, तर एक त्याच्यासाठी पण आणि दिंडीकरांसाठी सुद्धा मी अन्नदान घेऊन आलेलो आहे. तर खूप छान वाटते. मी आता इथं हरिपाठ झाला आणि हरिपाठामध्ये मी आनंद घेतलेला आहे. तर खूप छान वाटते, मनाला शांती वाटते आणि मी प्रयत्न करणार आहे. व्यवसाय खूप मोठा आहे, पण त्याच्यातून वेळ काढून हॉटेल शौर्यवाडाचे मालक आता आपण. इतका मोठा व्यवसाय आहे आणि आपण दिंडीमध्ये आता सहभागी होत आहे. हो, आणि दिंडीमध्ये तर सहभागी होतोय माझ्या मित्रासाठी आणि आपल्या वारकऱ्यांसाठी. माझी पण इच्छा आहे माझी दरवर्षी येण्याची, पण मी पुढच्या वर्षी 100% प्रयत्न करणार आहे. मी बहुतेक दिसेलच तुम्हाला की या वारीमध्ये तुमच्यासोबत, यांच्या दादांच्या सोबत. आणि मला लहानपणापासून आवड आहे. मी लहानपणी म्हणजे जसं मला कळायला लागलं तर मी 4-5 वर्ष भजन कीर्तन याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याच्यामुळं मला पहिल्यापासून ह्याचे म्हणजे आनंद वाटतो, मला आवड पण आहे याची. आपणही वारीमध्ये सहभागी झालेला आहात. काय अनुभव म्हणून काय सांगताल? प्रथमतः सर्वांना रामकृष्ण हरी. दादांनीच आता सांगितलं की माणसाने आयुष्यात एकदा तरी वारी केलीच पाहिजे. आता आमच्या काही अडचणीमुळे आम्ही नाही